नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. जो आपला जानेवारीचा हप्ता आहे, 17वा हप्ता, हा आता आपल्या अकाउंटवर लवकरच इथे जमा होणार आहे. परंतु प्रश्न असा आहे, की या महिन्यामध्ये आपल्याला नेमके ₹4,500 भेटणार, की नेमके ₹1,500 भेटणार? तर याबद्दल लाडक्या बहिणींमध्ये अत्यंत उत्सुकता इथे लागलेली आहे. तर याबद्दलच आपण सविस्तर माहिती इथे बघणार आहोत. बघा, जसं की आपण लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला वरती एक हेल्पलाईन नंबर दिसतो. तिथे गेल्यानंतर ती सगळी माहिती जी आहे ना, ती आपल्याला इथे भेटत असते. परंतु जर आपल्याला इथे बघायचं असेल, की नेमके कोणते किती पैसे आपल्याला इथे भेटणार आहेत, तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला सर्व जी माहिती आहे ती आपल्याला भेटते. तुम्हाला इथे कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात तुम्ही, त्यानंतर तुमची सर्व जी लिस्ट आहे ना, ती तिथे तुम्ही किती योजनेचा लाभ घेतला आहे, तुम्ही यामागे तुम्हाला किती हप्ते भेटलेले, याची सर्व माहिती तिथे आपल्याला भेटत असते. परंतु प्रश्न असा आहे, की नेमके आपल्याला 4,500 भेटणार की 1,500 भेटणार? तर बघा, इथे ज्या महिलांना इथे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता भेटलेला नसेल, त्यांना इथे एकूण ₹4,500 त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. परंतु थांबा, इथे ज्या महिला आता इथे ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे, ती तर आपल्याला माहीतच आहे. ज्या महिला इथे पुन्हा ई-के-वाय-सीमध्ये पात्र होतील, त्याच महिलांना इथे काय होणार आहे, की त्यांना ₹4,500 भेटणार आहे. ज्यांना यामागील हप्ते भेटले नसेल त्यांना. परंतु इथे विषय असा आहे, की जर तुम्ही इथे पात्र झालात तरच तुम्हाला हे जे पैसे आहे ते इथे भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचे, की अचूक अशी ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. परंतु त्यानंतर सुद्धा एक असा प्रश्न आपल्या समोर येत आहे, की खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्याला प्रश्न विचारत आहे, "सर, आम्ही पहिले के-वाय-सीच केली नाही, तरीसुद्धा आम्ही ज्या वेबसाईटवर गेल्यानंतर आम्ही के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमची के-वाय-सी होतच नाही, त्यामध्ये एरर दाखवत आहे." तर लाडक्या बहिणींनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ई-के-वाय-सी सुरू केलेली आहे, ही के-वाय-सी त्याच महिलांसाठी ती सुरू केलेली ज्यांची पहिले ई-के-वाय-सी चुकलेली होती. म्हणजे 31 डिसेंबर 2025च्या आधी ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली होती, परंतु त्यांनी चुकीची माहिती दिलेली होती, त्याच महिलांसाठी ही जी के-वाय-सी आहे ना, ही सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ज्या महिलांनी यामागील के-वाय-सीच केली नाही, तर त्यांच्यासाठी अजून कुठलंही जे ऑप्शन आहे ना, ते ओपन झालेलं नाही. आता जे ऑप्शन आहे ना, ते सरकारनं लवकरात लवकर ओपन करावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला इथे विनंती करत आहोत. आणि तुम्हाला सुद्धा वाटतं का, ज्या महिलांनी ई-के-वाय-सीच केली नाही, त्यांच्यासाठी हे जे ऑप्शन आहे हे खुलावं. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा. परंतु लाडकी बहिणींनो, घाबरू नका. जे ऑप्शन आहे ना, ते सुद्धा सरकार लवकरात लवकर इथे सुरू करणार आहे. कारण की बघा, आता जर सरकारने एकदा सगळं सुरू जर केलं असतं, तर काय झालेलं असतं, की इथेच पुन्हा जो प्रॉब्लेम येत होता मागे, जसं की ओ-टी-पी येणं, सर्व्हर डाऊन होणे, असे खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला पहिले आलेले आहेत. ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सरकारने काय केलेलं आहे, की सगळ्यात पहिले ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांच्यासाठी हे ऑप्शन खुलं केलेलं आहे सरकारने. आणि त्यानंतर जसे त्यांची के-वाय-सी पूर्ण होईल, त्यांची माहिती ज्या पूर्ण भरेल, त्यानंतर सरकार काय करेल, की ज्या लाडक्या बहिणीची इथे ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांच्यासाठी नवं ऑप्शन इथे खुलं करणार आहे. तर तुम्ही इथे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुमच्यासाठी लवकरच इथे जे नवीन ऑप्शन आहे, एडिटचं ऑप्शन, ते सुद्धा इथे येऊ शकतं. तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करू शकता. आणि आपण सुद्धा सरकारला इथे विनंती करत आहोत, की सरकारने निदान 10 ते 15 दिवस तरी लाडकी बहिणीसाठी, ज्या लाडकी बहिणींनी ते ई-के-वाय-सीच केली नाही, त्यांच्यासाठी हे जे ऑप्शन आहे ना, हे खुलं करावं. कारण की त्यांना सुद्धा इथे पैशाची गरज असतात. ही जी योजना आहे, ही क्रांतिकारी योजना आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही लाडकी बहीण जी आहे ना, ही नाराज व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे सरकारने याकडे सुद्धा इथे लक्ष द्यावं. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत